हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. तर आजची जी खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती आहे बटर पनीर मसाला. ॲक्च्युली माझ्या दोन्ही मुलांना पनीर खूप आवडतं. एकाला पनीर आवडतं आणि एकाला पनीरची ग्रेव्ही आवडते. तर त्यामुळे मी ही रेसिपी आज तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे. चला तर मग बघूया कशी बनवायची आहे ते. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे इन्ग्रेडियंट्स. जी आपली ग्रेव्ही आहे त्यासाठी आपल्याला मसाला रेडी करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडे लसूण, थोडं आलं, थोडे काजू, थोडं सुकं खोबरं, एक मीडियम साईजचा कांदा आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो. हे सगळं आपल्याला लागणार आहे ग्रेव्हीसाठी. तर हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला थोडे पॅनमध्ये परतवून घ्यायचे आहेत. थोडं तेल टाकून घ्यायचं आहे पॅनमध्ये आणि हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते एक एक करून थोडे थोडे हलके असे फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त आपल्याला ते भाजायचे नाही आहेत फ्रेंड्स. हलके असे थोडे गुलाबी रंग येईपर्यंत असे आपल्याला ते परतवून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत पॅनमध्ये. तर तुम्ही बघू शकता सर्वात आधी मी कांदा टाकून घेतला आहे, त्यानंतर खोबरं टाकून घेतलं आहे आणि मग काजू सुद्धा टाकून घ्यायचे आहेत. हे थोडा वेळ फ्राय झाल्यानंतर मग आपल्याला आलं आणि लसूण ॲड करायचं आहे. ते परतवून घेतल्यानंतर मग टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो तर जास्त आपल्याला परतवायचा नाहीये. थोडं 1-2 मिनिटं परतवून घेतलं की मग त्यानंतर आपल्याला ॲड करायची आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर ॲड करून हे मिश्रण एकत्र करून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड करत ठेवायचं आहे. तर हे थंड होईपर्यंत आपण पनीर कट करून घेऊयात. तर या भाजीसाठी पनीर जे आहेत ते मी फार छोटे तुकडे केलेले नाही आहेत. मी असे मीडियम साईजचे तुकडे केले आहेत. तर ते या भाजीला जे आहे ते छान टेक्स्चर येतं. त्यामुळे मी अशा पद्धतीने हे थोडे मोठ्या साईजचे तुकडे ठेवले आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर हे पनीर आपल्याला हलके असे थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत पॅनमध्ये. पॅनमध्ये थोडं तेल टाकून ते तापवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर हे जे पनीर आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आत्ताच आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळतील. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल फ्रेंड्स तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आपले हे जे पनीरचे जे तुकडे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत, तर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत फ्रेंड्स. आणि आता आपण वळूया पुढच्या प्रोसेसकडे. तर आता याच पॅनमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बटर. थोडं तेल ऑलरेडी होतं पॅनमध्ये, त्यातच थोडं बटर ॲड करून आपल्याला जी आपण ग्रेव्हीसाठी जो मसाला रेडी करून ठेवला होता
तो ॲड करायचा आहे आणि मग बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत. अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडा गरम मसाला. हे सगळं ॲड करून आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस मीडियम असा ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हा मसाला थोडा शिजण्यासाठी ठेवायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली फ्रेंड्स, तर ती आपण जी रेस्टॉरंटमधून जी भाजी मागवतो पनीर बटर मसाला, तशाच पद्धतीने ते रेडी होते. तुम्ही कलरसुद्धा भाजीला बघू शकता की कसा आला आहे ते. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा. आता थोडा वेळ हा मसाला शिजवून घेतल्यानंतर आपल्याला हे आपले जे पनीर आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे आहेत. पनीर ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून गॅस कमी करून भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे, एक वाफ काढून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, झाकण ठेवून आपल्याला ते 5 ते 7 मिनिटांपर्यंत उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता झाकण आपण काढून बघितलं तर जी आपली भाजी आहे पनीरची ती झाली आहे रेडी. तुम्ही बघू शकता छानपैकी तेल सुटलं आहे भाजीला आणि सर्व करण्यासाठी रेडी आहे आपला होममेड पनीर बटर मसाला. तर फ्रेंड्स, ही जी भाजी आहे ती तुम्ही गरम गरम फुलक्यांसोबत, पुऱ्यांसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा ट्राय करू शकता, एन्जॉय करू शकता ही रेसिपी. आणि अशा पद्धतीने केली तर तुमच्या घरात सुद्धा जर लहान मुले असतील तर ते सुद्धा एन्जॉय करतील. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी झाली होती ते. चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका फ्रेंड्स. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. बाय.